होणार आहे आणि भाविकांनी या प्रवचनाचा लाभ घ्यावा आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये येऊन आपली सेवा रुजू करावी. भाविकांना सूचित करण्यात येते की अवघ्या 5 मिनिटांमध्ये प्रवचनाला सुरुवात होणार आहे. भाविकांनी या प्रवचनाचा लाभ घ्यावा. हॅलो हॅलो हॅलो. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान मूल तुलजा भवानी माते की जय. आई राधा देव देव. हरी पै भक्ती में की जाणे तिथे साने तोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे बोलतया. प्रस्तुत सेवेकरता निवडलेली उभी जगाची माऊली साधकांचा मायबाप अनाथाची माय असे ज्ञानेश्वर भगवान यांच्या ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातली उभी आज मी सेवेकरता निवडलेली आहे. आणि या उभीमध्ये श्री संत ज्ञानोबा म्हणतात की पै भक्ती मी की जाणे. भगवान परमात्मा काय जाणतो पै भक्ती मी की जाणे. आपल्या जवळची भक्ती तो जाणतो. तेथे साने थोर न म्हणे. महाशाना आहे की मूर्ख आहे, ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, पापी आहे का पुण्यवान आहे हे तो जाणत नाही. तो काय जाणतो? तुमच्या जवळची भक्तीच जाणतो. जसं आई आपल्या मुलाजवळचे गुण जाणत नाही, फक्त तो आपला मुलगा आहे एवढंच जाणते. मुलगा आई म्हणते का हा खोटा आहे, आई म्हणते का हा खरा आहे, आई म्हणते का हा पुण्यवान आहे, कसाही असला हे जाऊ दे तो माझा आहे. आईच्या मनामध्ये पहिली भावना काय असते? तो कसाही असला तो माझा आहे. जसं आईच्या मनामध्ये ती भावना असते तसं त्या भगवान परमात्म्याच्या मनात असतं की तो काही असो पहिल्यांदा तो भक्ती करतोय म्हणजे तो माझ्याजवळ असणार. पै भक्ती मिळे की जाणे तेथे साने थोर न म्हणे. हा शहाणा आहे की मूर्ख आहे मी ते जाणत नाही. आम्ही भावाचे पाहुणे भलतया. म्हणजे जसं भगवंताला भक्ती लागते, भाव लागतो. ज्या तुळजाभवानीच्या मंदिराच्या आपण प्रांगणामध्ये बसलेलो आहे त्या देवीला काय लागतं? ती देवी आणि आपण त्याचे कोण आहोत? लेकरं आहोत. ती देवी आहे आणि आपण कोण आहोत? त्याचे लेकरं आहोत.
जसं लेकरू काही केलं, लेकराने काही केलं पण आई आपल्या जवळ घेतल्याशिवाय राहत नाही, तसं एखाद्या व्यक्तीने कळत न कळत काही पाप केले असतील, कळत न कळत काही पाप केले असतील, कळत न कळत काही चूक केली असेल, त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करून भगवान परमात्मा आई जगदंबा पदराने आपल्याला जवळ घेत असते. आणि तेच माऊली या घेतलेल्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगतात. असो मी सेवेला सुरुवात करण्याअगोदर छोटासा पर्याय देत होतो, असं की आज तुळजाभवानी मित्र मंडळ आज त्यांनी मला ही सेवेची संधी दिली, याकरता मी त्या मंडळाचे शतशः आभार मानतो. तसेच आमचे चंदू महाराज, आमचे बेळे महाराज, आमचे संदीपान महाराज, दोन गळांडे महाराज, या सगळ्यांचे मी शतशः आभार मानतो. बजरंग दादा त्यांचे पण आभार मानतो. एकंदरीत सगळे जे आपल्या मंडळातले आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. पहिल्यांदा पाहायला गेलं तर हे मंडळ माझंच मंडळ आहे, म्हणजे आमच्या गावचीच मंडळी सगळी इकडे. हे काय परक मंडळ नाहीये, हे काय परक मंडळ नाहीये, हे माझंच मंडळ आहे. म्हणून हे म्हणजे कसं आहे, मी माझ्या घरी प्रवचन करतोय. थोडक्यात पाहायला गेलं तर हे मी माझ्या घरी प्रवचन करतोय. आणि आज नवरात्री चालू आहे आणि त्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आज सेवा ही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सगळेजण नवरात्री आली की भक्ती करतात, भावाने भजन करतात त्या आंबे मातेचं. पण मुळामध्ये भक्ती म्हणतात कशाला, मुळामध्ये भक्ती म्हणतात कशाला, भाव म्हणतात कशाला, ज्ञानोबा इथे त्याचं प्रतिपादन करतात. हे बघा, भक्ती म्हणजे काय, व्हॉट इज मिनिंग भक्ती. जर भगवान परमात्मा आई जगदंबा भक्तीच जाणते, मग अगोदर भक्ती म्हणजे काय हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. ऐका, ग्रंथ पठण करणं भक्ती आहे का, माळ जप करणं भक्ती आहे का, तीर्थाटन करणं भक्ती आहे का, हे सगळं भक्तीमध्ये मोडत नाही. मग भक्ती म्हणतात तरी कशाला, आपण ज्ञानोबारांना विचारू. ज्ञानोबारा म्हणतात, जे जे भेटीचे भूत ते माणीचे भगवंत, हाची भक्ती योग निश्चित जाणवाला. ज्ञानोबारा म्हणतात बरं, जो जो तुम्हाला व्यक्ती मिळेल तो भगवंतच आहे असं माना, त्याला भक्ती म्हणतात. जे जे भेटीचे भूत ते माणीचे भगवंत. फक्त ज्ञानोबारा असं म्हणतात असं का नाही, तुकाराम महाराज पण म्हणतात, आम्ही न देखू अवगुणा पापी पवित्र शाना, अवघे रूपे तुझी देवा वंदू भावे करू सेवा. हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. अजून तुकाराम महाराज काय म्हणतात, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतलू. हो, तुकाराम महाराज बघा काय म्हणतात, भक्ती ते नमन, सगळ्यांकडे नम्र भाव आपल्या मनामध्ये जागृत होणं, आपल्या अहंकाराचा नाश होणं, याला भक्ती म्हणतात. आपल्या जवळ जो असलेला अहंकार आहे तो अहंकाराचा नाश होणं आणि आपल्यामध्ये नम्रता प्रगट होणं, याला भक्ती असं म्हणतात. मग आतापर्यंत आपण जी पोथी वाचतो, आपण आतापर्यंत जी पोथी वाचतो, जी तीर्थाटन करतो, जे माळ जप करतो, मग ती भक्ती नाही का, हा प्रश्न आहे ना. ती भक्ती नाही का, मायबापांना ती भक्तीच आहे, ती भक्तीच आहे. पण ती भक्ती कुठपर्यंत करायची, कुठपर्यंत भक्ती करायची, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये एखादा साधू येत नाही, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये एखादा सद्गुरू येत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी करायच्या. हे मी म्हणतोय का नाही, ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, जोवर या अर्जुना तो बोध भेटेना म्हणा तवतव्या सदना भजावा लागे. ज्ञानोबा म्हणतात बरं, अर्जुना हे कुठपर्यंत कर, माळ जप कर, तीर्थाटन कर, पोथी पुराण वाच, कुठपर्यंत, जोपर्यंत साधू येत नाही तोपर्यंत. जोवर अर्जुना तो बोध भेटेना म्हणा तवतव्या सदना भजावा लागेल तोपर्यंतच. ज्याप्रमाणे आपण प्रवास कुठपर्यंत करतो, मुक्काम येईपर्यंत, बरोबर ना. का मुक्काम आल्याच्या नंतर पण प्रवास चालू ठेवतो. लोक मग कंडक्टर म्हणून ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. प्रवास कुठपर्यंत, मुक्कामाला येईपर्यंत. जेवण कुठपर्यंत, पोट भरेपर्यंत. तसं हे सगळं कुठपर्यंत, जोपर्यंत एखादा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत. आणि एकदा सद्गुरूची कृपा झाली, त्याचा प्रसाद मिळाला
आणि त्यांनी नामाची दीक्षा दिली. ऐका, त्यांनी नामाची दीक्षा दिल्याच्या नंतर हे सगळं सोडायचं असतं. हे सगळं सोडायचं असतं. न लगे तीर्थाचे भ्रमण तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, न लगे दंडन मुंडन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, न लगे पंचाग्री साधन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा बोल सुद्धा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही बाकी काय करू नका. पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. ऐका महाराज, भक्ती केल्याच्या नंतर काय येतं? पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केलेची आचपळ होती सिद्धार्थ लावले म्हणते का. जसं एखाद्या आईने बाळाला जवळ घेतल्याच्या नंतर त्याला काय कमी पडतं का? फक्त बाळाने हुकूम करावा, मम्मी मला ते पाहिजे, मम्मी मला हे पाहिजे. तसं आई स्वतः उद्या सगळं आणून देते. तसा जो भक्ती करतोय, जो भावाने भजन करतोय, त्याला कशाची पण कमतरता पडत नाही. तर सगळ्या गोष्टी त्याच्याकडे येतात. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मोक्ष पण मिळतो, पण फक्त मोक्ष मिळतो काय? सिद्ध्यांसकट मिळतो. तो सिद्ध्यांसकट मिळतो. मग महाराज इथे भक्ती ज्ञानोपारायण म्हणतात. आपण नवरात्रीमध्ये जी भक्ती करतो ना, नवरात्रीमध्ये 9 दिवसामध्ये काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? फक्त गरबा खेळला पाहिजे, दांडे खेळले पाहिजेत. ह्याच्याने देवी प्रसन्न होईल का? ह्याच्याने देवी प्रसन्न होत नाही. मग नवरात्रीमध्ये काय केलं पाहिजे? नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा, नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा, पोटी मागेन ज्ञानपुत्रा. 9 दिवसामध्ये 9 प्रकारच्या भक्ती आहेत. श्रवणम कीर्तनम शुश्वरम पादसेवनम अर्चनम वदनम दाससख्य आत्मनिवेदनम. या 9 भक्ती रोज एक एक भक्ती करायची 9 दिवसामध्ये. आणि 9 दिवसामध्ये जेव्हा आपण 9 भक्ती करू तेव्हा काय होईल? आई जगदंबेची कृपा आपल्यावर होईल. नुसतं गरबा खेळल्यामुळे देवी प्रसन्न होत नाही, तिथे आपण प्रसन्न होतो. गरबा दांडिया कशा करताय? त्या आपल्या करताय, देवी करता नाही. देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिव. लक्षात आलं का? देवाला काय आवडतं? सतत देवाचं भजन केलेलं आवडतंय, चिंतन केलेलं आवडतंय. मग आपण ते करतोय का? जर आपण ते करत नसू मग आपण देवीची भक्ती करतो का खऱ्या अर्थाने? विचार करा. देवाला काय आवडतंय? सतत नामस्मरण केलेलं आवडतंय. मग आपण जर इथे जर ते करत नसू तर आपण देवीला आवडणारा प्रकार करतोय? नाही नाही. मग देवीला मुळात ऐका, देवी आणि देव या 2 गोष्टी वेगळ्या नाहीयेत. देवी आणि देव या 2 गोष्टी वेगळ्या नाहीयेत. दिसायला 2 आहेत, असायला मात्र एक आहे. कसं महाराज? सांगतो तुम्हाला. हात 2 वाजवणं एक, डोळे 2 बघणं एक, पाय 2 चालणं. जसं नवरा बायको 2, संतान मात्र. बरोबर ना? बायको म्हणते का हा माझा मुलगा आहे, तो त्यांचा आहे असं म्हणते? नाही, तो आपला मुलगा आहे. जसं आई नवरा बायको वेगवेगळे आहेत पण संतान मात्र त्यांचीच आहे ना, तसं देवी आणि देव दिसायला 2 आहेत पण असायला मात्र एक आहे. तू विटेवर सके बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. बघा, तू विटेवर सके बाई हो करी कृपा. मग त्या जगदंबेचं खरं स्वरूप काय महाराज? ऐका. सद्गुरूने दिलेलं नाम म्हणजेच देवी आहे. सद्गुरूने दिलेलं नाम म्हणजेच देवी आहे. आणि त्या नामाचं शेवटच्या श्वासापर्यंत चिंतन करणं म्हणजेच भजन करणं आहे, म्हणजेच भक्ती करणं आहे. बाकी दुसरी भक्ती नाही. नाम चांगले माझ्या कंठी राहू भले, कपी कुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. जे नाम राक्षसाला मोक्षाची प्राप्ती करून देतं, पण ते नाम आपण घेतल्याने काय मोक्षाला प्राप्त होऊ नये? महाराज ऐका. पार्वती माता जेव्हा 12 वर्ष भगवान शंकराची आराधना केली, तपश्चर्या केली. ऐका, आपण देवीच्या छत्राच्या खाली बसलोय. मग त्याने कोणतं जप केलं ते सांगतोय तुम्हाला मी. 12 वर्ष आईने
जप केला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आणि जप केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर म्हणायला लागले तुम्हाला काय वर देऊ, कशा करता तुम्ही माझी तपश्चर्या केली. मग आई म्हणते तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल ना तर मला एकच वर द्या की मला तुमच्याशी लग्न करायचंय, मला तुमच्याशी लग्न करायचंय. भगवान शंकर म्हणतात अरे मोठ्या मोठ्या राजाला सोडून तू माझ्यासारख्या फकीराच्या दादाला लागलीस का. माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे काहीच नाही. तुमच्याकडे असो किंवा नसो लग्न करताय का नाही एवढं सांगा फक्त, बाकी तर मला तत्वज्ञान नका सांगू. म्हणायला लागले ठीक आहे, शेवटी 12 वर्ष तप केलं ना तर वर द्यावं लागणार. मग शंकर भगवंतानी आणि पार्वती मातेचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर ऐका, लग्न झाल्याच्या नंतर पार्वती मातेने सांगितलं की अख्खं जग तुमचं भजन करतंय, अख्खं जग तुमचं भजन करतंय, तुम्ही कोणाचं भजन करताय. मला या प्रश्नाचं उत्तर द्या. अख्खं जग तुमचं भजन करतंय पण तुम्ही कोणाचं भजन करताय. म्हणायला लागलं मी आत्मारामाचं भजन करतोय, रामाचं भजन नाही करत, रामाचं भजन नाही करत. तो जो राम तुला दिसतोय ना बायकोच्या शोधामध्ये वेडा झालेला, तो सगुण रूप आहे. मी निर्गुण रामाचं भजन करतोय, मी निर्गुण रामाचं भजन करतोय. राम हा जाईल, सगुण राम जाईल पण निर्गुण राम कधी जाणार नाही. राम राम अवघेची म्हणती परी कोणी न जाणती आत्माराम. राम हा कालचा सुत दशरथाचा परी अनंत युगीचा आत्माराम. राम हा दशरथाचा मुलगा आहे, तो देव नाही. हे मी नाही म्हणत, बरं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. राम हा कालचा सुत दशरथाचा, सुत म्हणजे कोण, मुलगा, सुत दशरथाचा परी अनंत युगीचा आत्माराम. मग तो आत्मारामाची ओळख कशी होईल. तुका म्हणे राम तुझा तुझं पाशी परी विचारून घेशी गुरुमुखे. गुरु केल्याशिवाय, गुरुचा प्रसाद प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला आत्माराम कळणार नाही. मग मी त्या आत्मारामाचं भजन करतोय. मग पार्वती माता म्हणते तुम्ही ज्या आत्मारामाचं भजन करताय ना तेच मला जाणून घ्यायचंय, तेच मला जाणून घ्यायचंय. महाराज शंकर भगवंताने पार्वती मातेला एकांतामध्ये त्या नामाची दीक्षा दिली. नाम हे एकांतात दिलं जातं, बरं नाम हे एकांतात दिलं जातं. मंत्र 4 चौकात दिले जातात, लक्षात घ्या. मंत्र 4 चौकात दिले जातात आणि नामाची दीक्षा एकांतात दिली जाते. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय, सांगतो तुम्हाला. घरातले पैसे सगळेजण बघू शकतात, बरोबर ना, आणि गुप्तधन